आता तरी खा. किती आनंदात आहेत ना सगळे. हो, कितीही संकट आलीत ना तरी आपल्या घरातला आनंद कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. त्या मॅडम पण आल्या होत्या ना खास तुम्हाला शोधायला. तुम्हाला नवीन केसही मिळाली. लवकरच तुम्ही निर्दोष म्हणून जगासमोर याल. काळजी नका करू, सगळं नीट होईल. हा, थोडस तूप वाढतेस का ग? हो हो. वा, थोडस अजून. हा. अजून थोडस. काय काय थोडं थोडं. अगं तुपाने काही होत नसतं ग. तब्येतीचं नाही म्हणत आहे मी. महाग आहे तू. एक बरणी पुरली पाहिजे महिनाभर. आई काय बरं, राघवचं काय? त्याला जेवायचंय की नाही? हा, कधी येणार आहे तो? करते फोन. कमी खा. आई काही लागलं तर सांगा. हो. बोल आनंदी. अहो किती वेळ अजून, मी थांबलोय जेवायला. आनंदी इतक्यात काही लगेच इथे येणार नाही. मला वेळ लागेल. तू जेवण करून घे. फक्त पुरावे तर आणायचे तुम्हाला. इतका उशीर का होतोय? अगं पण ते आणण्यासाठी सरांची आधी परमिशन घ्यावी लागेल. त्यांना भेटण्यासाठीच मी थांबलोय. ते मीटिंग मध्ये बिझी आहेत. वेळ लागेल, थोडं वाट बघतो त्यांची. काही खाल्लं नसेल ना तुम्ही? नाही म्हणजे अरे राघव, तू अजून सरांना भेटला नाहीस? नाही, त्यांची मीटिंग सुरू आहे म्हणाले. अरे लंच टाइम झालाय, तू काय खाल्लंच की नाही? तू एक काम कर, तू बाहेर जा आणि काहीतरी खाऊन ये. तुला तो वडापाव आवडतो ना, तो खाऊन ये. जा. हा आनंदी बोल. अहो स्वयंपाक केलाय मी तुमचा. आपल्या घरी या. आनंदी मला आता नाही येता येणार. त्या फाईल्स कसे करून मला कलेक्ट करायच्या. ते सांगा कोणाला तरी फाईल्स घरी द्यायला. तुम्ही या बरं घरी. भूक लागली असेल. सकाळपासून काही खाल्लं नाहीये. उशीर झालाय. या बरं आपल्या घरी. आनंदी गरज माझी आहे. खरं तर ही केस मला हँडओव्हर करताना हे लोक खूप नाटक करणार मला माहित होतं. पण इथे येण्या अगोदर मी विसरून गेलो होतो. ते हरकत नाही. ते आमचे बॉस आहेत ना, मला माहितीये मुद्दामून मला ताटकळत ठेवलंय त्यांनी. पण मी सुद्धा वाट बघत राहणार त्यांची. त्यांच्यावर प्रेशर बिल्टअप व्हायलाच पाहिजे. जोपर्यंत ते मला वेळ देत नाहीत, मला भेटत नाही, मी इथून हलणार नाही. आणि ऐक, तू काळजी करू नकोस. तू जेवण करून घे बरं. मी नंतर फोन करतो. नाही मी थांबते. हो या. हॅलो. तुला काय वाटतंय हे लोक मला घरी फाईल्स आणून देणार आहेत? दिवसभर मला वाट बघायला लावली. फाईल्स दिल्या नाहीतच. माणूस म्हणून या लोकांचा माझ्यावरचा विश्वास उडाला हे कळल्यानंतर मी नोकरी सोडली. पण एक वकील म्हणून मी काय आहे हे सुद्धा हे विसरले. इतका विश्वास. काय तर म्हणे माझ्यामुळे फर्मचं नुकसान होत आहे. लोकांचा फर्मवरचा विश्वास उडालाय. आनंदी, माझी प्रतिष्ठा, लोकांचा माझ्यावर असलेला विश्वास, या सगळ्या गोष्टी हिरावून गेलेल्या आहेत. कोण कुठली मुलगी माझ्यावर आरोप काय करते, लोकांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलतो. कधीतरी सत्य समोर येईल आणि सगळं काही व्यवस्थित होईल या आशेवरती मी किती दिवस स्वतःला समजवत राहू. मला नाही सहन होत आता. ती योजना
ती आता स्वतः पोलीस केस करेल नाही करेल मला नाही माहिती, पण आता मी स्वतः तिच्यावर मानहानीचा दावा ठोकणार आहे. हो, मी स्वतः आता तिला कोर्टात खेचणार आहे. जोपर्यंत तिला जाणीव होत नाही की ती किती चुकीचं वागलेली आहे आणि तिच्या अशा वागण्यामुळे फक्त एकटा माणूस नाही तर त्याची संपूर्ण कारकीर्द, त्याचं संपूर्ण कुटुंब कसं उद्ध्वस्त होऊ शकतं या गोष्टीची तिला जाणीव होईपर्यंत आता मी लढणार आहे. मी नाही शांत बसणार आता. बस झालं. मी, माझं कुटुंब, माझी प्रतिष्ठा, लोकांचा माझ्यावरती असलेला विश्वास सगळं काही माझ्यापासून हिरावून घेतलं गेलेलं आहे. मला नाही सहन होत आता. नाही, राघवने जे केलं ना ते योग्यच केलं मला वाटतं. नाही आई, पण मला असं वाटतं की दादाने अजून काही दिवस थांबायला हवं होतं. अगं आज ना उद्या त्या योजनाने कंप्लेंट केलीच असती ना. मग इतके दिवस थांबलो ना, काय झालं? काही पडलं पदरात? हे बघ, वर्षा राघव वकील आहे, त्यांनी सगळ्या गोष्टींचा नीट विचार करून ते सगळं ठरवलं असणार ना. पण आता पोलीस कंप्लेंट केल्यावर केस कोर्टात जाणार. आणि मी असं ऐकलंय की अशा प्रकरणामध्ये कोर्ट हे बायकांचीच बाजू ऐकून घेतं. वर्षा, भाऊ वकील आहे तुझा, त्याच्या बुद्धीवर विश्वास ठेव. त्याच्याकडे असे मुद्दे आहेत की त्या मुद्द्यावर तो भांडू शकतो. मी काय म्हणतो, मी राघव दादांसोबत पोलीस स्टेशनला जाऊ? नाही म्हणजे कसं आहे की राघव दादांनी पोलीस कंप्लेंट केली आणि पोलीस त्यांचीच उलट तपासणी घ्यायला लागले तर? अरे दादा गेला पण असेल एव्हाना. नंदुराव, राघवला कायदा सगळा कळतो. तो कंप्लेंट करून पोलिसांना सगळं नीट गोष्टी समजावून सांगणार आहे ना. आनंदी, तू कसला विचार करतेस? इतके दिवस झाले योजनाने पोलिसात जाऊन तक्रार केली नाहीये. ह्याच्या मागे ना नक्कीच काहीतरी कारण असणार आहे. पण आता यांनी पोलिसात तक्रार केली आहे आणि ती तक्रार आपल्याला मागे नाही घेता आली तर? खाली असतील कदाचित, बघते मी, बोलते यांच्याशी. आलेच आई? नाही, काय आहे? जरा धीर धर ना. अरे जेवायला बसलो होतो आणि ठरला होता ना की आता तुम्ही कुठल्या प्रकारचा त्रास देणार नाही म्हणून. मग हे जेवणावर कशाला डिस्टर्ब करताय? बाहेर या, मला तुमच्याशी बोलायचं. बाहेर या. जे काय असेल ते इथे बोल. हे बघा, तुमच्या घरातल्या मला त्रास द्यायचा नाही. बाहेर या. बोल. काय प्रकार आहे हा? घर खाली करण्यासाठी मी तयार झालो नाही म्हणून तुम्ही असा त्रास देणार? तर काय त्रास दिला? काय त्रास दिला? तुम्ही कंप्लेंट केली की माझ्यामुळे तुम्हाला त्रास होतो म्हणून तुम्ही मला नोटीस पाठवली की घर खाली करा. या सगळ्या गोष्टी मी सहन केल्या, चालवून घेतलं. पण आता हा काय प्रकार आहे? तुम्ही माझी लाईट कापलीत? कोणी अधिकार दिला तुम्हाला? एक लक्षात घ्या, हे मालकीचं घर आहे माझ्या. वीज बिल मी नियमित भरतो म्हटल्यानंतर इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट सुद्धा माझी लाईट कापू शकत नाही. मग तुम्हाला कोणी अधिकार दिला? तुम्हाला चांगला माहिती आहे माझ्या घरामध्ये 2 म्हातारी माणसं राहतात, माझी लहान मुलगी राहते. लाईट नाही म्हटल्यानंतर सगळी कामं अडून राहतात. तुम्हाला कसं समजावायचं मी? अरे राघव, तू काय बोलतोयस? तुझ्या घरचं लाईट मी कशाला कापू? माझ्या घरची लाईट कशी काय गेली? तू लाईट बिल भरलाय का? हा, ते एकदा बघून घे आणि नंतर मला बोल. ते जेवणावर ना उठवता यार तुम्ही, कमाल आहे तुमची. ते चेक करून घे एकदा. हा, आई बोल. राघवा, मी चालले. मी चालले रे बाबा. राघवा, जीव जातोय माझा. एकदा तुझी भेट झाली असते बाळा. मी चालले रे, मी चालले. काय झालं आई? काय होत नाही. विचार, माझा श्वास कोणतोय रे. माझा श्वास कोणतोय. पंखा नाही, लाईट नाही. काय बोलतेस आई? मी आलो घरी, थांब. काय हो? काय आईला झालं? त्रास होतो. काय झालं? काय त्रास होतोय? राघवा, अरे कधी येईल रे लाईट? किती दिवस राहायचं वर्षाकडे? आई, दादा घरात नाहीये ना, म्हणजे तो लाईट बिल भरायलाच गेला असेल. येईल थोड्या वेळात. आणि लेकीकडे थांबली तर काय बिघडलं ग? काय काय? अरे का लाईट गेले तुमचे अजून आले नाहीये? नेमकं झालंय काय? मालती ताई, ओ कालपासून गेली आहे. ओ अजून आले नाही लाईट. अहो, काही नाही झालंय. राघव लाईट बिल भरायचं विसरला होता. बिल भरायला गेला, आता येतील लाईट.
हे उगाच अरे बापरे. ओ बाळा, व्हेरी गुड. चल आता मी तुला छान ब्रेकफास्ट देते आणि चिंगी ब्रेकफास्ट झाल्यावर व्यवस्थित दप्तर भरायचे. कुठले सब्जेक्ट आहेत तेवढेच घेऊन जायचे, चुकीचे नाहीचे नाहीत, नाहीतर सगळं धबाड. राहू दे, मीच येते बाई तुझ्या बरोबर बॅग भरायला. चल. चिंगूची आंघोळ झाली, मी पण करते आंघोळ. नाही मी आधी करून घेतो आंघोळ. कारण मी पारोशी बसले, मला बरं नाही वाटत आणि केव्हाची उठले मला कळलं. केव्हाची काय, आता इतक्यात तर उठलीस. अहो ते काय होतंय, पण मला जाऊ द्या ना. मी पटकन जातो आणि आंघोळ नाही मला जाऊ द्या. हो तुम्ही माझ्याशी उच्चत घालत जाऊ नका बरं. व्हा बरं बाजूला. चल बाजूला. बाजूला व्हा म्हणते मी. माझं अरे, लाईट गेली तुमचे. लाईट नाही माझं. यांचं काय चाललंय, काय चाललंय? पहिल्यांदा आंघोळ कोण करणार याच्यावरून भांडतायत ते. भांडण कशाला करायचं, वर जाऊन आंघोळ करून यायचं. मला बघ. आंघोळ केली राघवा तू? हो, कुठे? आपल्या घरी. गिझर चालू नसला तर मग काय थंड पाण्याने आंघोळ केलीस का? नको ना रे, असं नको करत जाऊ. आई, एका दिवसाने काही फरक पडत नाही, एवढं बोलायची काय गरज आहे? सुलक्षणाताई, आमच्या इथे गिझर छान चालतोय आणि मस्त गरम पाणी येते. तुम्ही आमच्याकडे येऊन आंघोळ करा आणि माधवरावांना इथे आंघोळ करू दे. नाही नाही, असं इकडे कशी काय आंघोळ करतील? माधवराव कुठे आहे? बाबा गेले आंघोळीला. असं लबाड आहेत बघा, ते मला ना सगळ्या घरातले फसवतातच फक्त. तुम्ही एक काम करा, चला बघू आमच्याकडे आंघोळीला चला. चला तुम्ही चला. काय करू मी, माझं ना नशीब. बरं ऐक, तू तरी ऐकशील का? काय? माझ्यासाठी गरम गरम चहा ठेव, आंघोळीनंतर मला लागतो. हा. मी देते चहा. चला चला. नाही, आमच्याकडे घ्या ना. मुलीची जाते. काय एवढं असं? आनंदी, आनंदी कुठे? नंदू तरी कुठे आहे? बरं, दोघे कुठे आहेत? वाण सामान आणायला गेले. अरे आत्ताच हो, सामान आणायला गेलो होतो आम्ही परत येत होतो, पण आनंदी वहिनीनं अजून 2-3 गोष्टी राहिल्या आहेत असं आठवलं अचानक. मग त्या पुन्हा गेल्या. मी म्हटलं होतं त्यांना की मी जातो म्हणून, पण त्या म्हणाले तुम्हाला त्यातलं काही कळणार नाही, तुम्ही घरी जा. मग मी घरी आलो सामान घेऊन. सामान घेऊन? हो. हात तरी कमी तुझं? म्हणजे सामान घेऊन म्हणजे सामानाची यादी देऊन आलो आम्ही दुकानदाराकडे. तो म्हणाल की घरी पाठवून देतो, होम डिलिव्हरी. मग त्याच दुकानदाराकडे वहिनी परत गेल्यात. असं काय सामान घेऊन येत आहे? तर किराणा तर आपण आत्ताच भरला ना, दोन्ही घरचा भरलास ना. आता सरप्राईज आहे माझं आणि आनंदीचं. आम्ही स्पेशल डिश बनवणार आहोत सगळ्यांसाठी. स्पेशल डिश. ए राघवा, लवकर बिल भर रे बाबा. मला करमत नाही वर्षाकडे. आपण घरी जाऊया आपल्या. आई काय करमत नाहीये तुला? तुला काही हवं असेल तर सांग, मी देते. काय असं बोलते सारखं? हा, सुलक्षणा, आता आलीस ना लेकीकडे, तर थांब थोडा वेळ. तूप रोटी खा. भोपळ्यात बस, टुणूक टुणूक जा. वाटेत तुला वाघोबा भेटेल, काचा काचा तुला खाईल, ज्याची तुम्ही वाट बघताय. चिंगी एवढी समजलीत का तुम्ही मला? काही बोलताय आपलं? चिंगीपेक्षाही लहान असल्यासारखं वाटते. काय म्हणाला तुम्ही? तुम्ही काय म्हणाला? राघवाला सांगून ठेवा. मी राघवला सांगत होतो बिल लवकर भरून ये. अरे जा ना बाबा, ही नाही ऐकणार. हे बिल भरायला चाललोय मी, आलो नाही. हा. हो दादा, मी पण येतो ना तुमच्यासोबत. चल. वर्षा, हा इकडे काय गो, काय हवंय का? बस बस माझ्या बाजूला बस. हा बोल. काय चाललंय तुम्हा दोघं नवरा बायकोंचं? अशा नेत्र पल्लाव्या करतात. काय चाललंय काय? आई, आम्ही आनंदीचं काम करतोय. आनंदीचं काम? का? कुठलं काम आनंदीचं? आनंदी आज योजनाला भेटायला गेलीये. बापरे, तू राघवला माहित नाही? चला बाई, आलो आपल्या घरी. आता बरं कसलं वाटतंय? अरे लाईट आलीच नाही अजून राघवा. अरे देवा, लाईट आल्यावर आलो असतो ना रे. आता उकाडाने जीव हैराण होणार राजा. अगं मगाशी तर खाली म्हणत होतीस करमत नाहीये, करमत नाहीये.
हो मग काय नुसता तगादा लावलेला, घरी जायचंय. आता आलीयस नाही घरात तर शांतपणे बस ना जरा. थांबा ना किती अनाशी. अरे माझं म्हणणं होतं की लाईट आल्या आल्या आपण वर आलो असतो. आता बिल भरल्या भरल्या लाईट चालू करण्यात काही कार्यकुशल लोक आहेत का आपल्याकडे? नाही. तर काय करायचं? उघड्याने जीव हैराण होणार माझा. मला हवा घाला. अगं 15 मिनिटात सुरू करतो असं म्हणाले. 15 मिनिटं थांब तरी जरा वेळ. 16वा मिनिट चालू आहे राघवा. 16वा मिनिट अजून लाईट आलेलं नाहीये. देवा थांब ना, मी चेक करतो ना. हवा घाल ना मला तोपर्यंत. अगो हे बघ नाही आली ना लाईट. आता मला गरगरायला लागलं. बापरे माझे गुडघे पण दुखायला लागले. गरमीमुळे नाही हो, आता लाईट गेल्यामुळे जी धावपळ झाली आहे ना माझी, तर मग इकडून तिकडे जा त्याच्यामुळे दुखतायत माझे गुडघे. कारण काय करू रे देवा, कशाने हवा घालू? हे घे, मी घालते. हे पकड. घाल. अरे हे काय, अजून लाईट नाही आले? आले नाही, तेच फोन करत होतो त्यांना. अरे हा, लाईट नाही येणार. का? हे बघ म्हणजे बिल भरून सुद्धा आपली लाईट येणार नाही. आपल्यावर कायम अन्याय होतो या सोसायटीत. देवा कसं रे? लाईट नाही येणार कारण मेन स्विच बंद आहे. थांब. का गोंधळी आहेस रे तू? येते बाई आले. आला ग बाई, लाईट आला ग. तर बरं वाटतंय. बरं झालं लवकर आलं. मला वाटलं आजही वर्षाकडे थांबावं लागतं की काय. म्हणजे लेकीकडे थांबू नये, आपण बसलो पाय पसरून थांबलो. हे काय होतं नवीन? नाही, असं म्हणतात की पाळणा हल्ल्याशिवाय लेकीकडचं पाणी सुद्धा प्यायचं नाही. विचार कर बाई, पाळणा हलवण्याचा नाही का तुझ्याकडे. आई काय पाळणा हलवण्याचा आणि पाणी पिण्याचा काय संबंध आहे? काही बोलते. तुला नाही कळणार, जरा वेळ जावा लागेल कळायला. सुलक्षणा तू थांब ग जरा. मला वाटतं ना या गरमीमुळे तुझ्या गुडघ्यासोबत मेंदूवरती सुद्धा ताण आलेला दिसतोय. गप्पा बसा करणे. मी आलो जरा जाऊन. जा बरं. आनंद, कुठे चाललाय? आलो ग. जाऊ दे त्यांना. आई, आता आनंदी. खायचं जायचं. ए आनंदी कुठं आहे? इच्छा नाही, मला तुमच्याशी काहीही बोलायचं नाही. असं कसं? तूच मला म्हणालीस ना मला बोलायचंय तुमच्याशी, मग बोल ना आता. ते फक्त एवढंच सांगायचं होतं की तुमच्या नवऱ्याला माझा एक निरोप द्या. कसला निरोप? त्याला म्हणावं त्याच्यावर उपकार म्हणून मी पोलिसांकडे गेलेले नाहीये. त्याला जर का असं वाटत असेल की हे प्रकरण इथेच थांबावं, मी पोलिसांकडे जाऊ नये, त्याला त्याच्या कुटुंबाला अजून त्रास द्यायचा नसेल तर त्याने इथे यावं, माझ्या पायावर नाक घासून माझी माफी मागावी. म्हणजे काय बोलतेस तू? हा, माझ्या नवऱ्याने काही केलेलं नाही. तू खोटे आरोप करतेस. त्यात तुझी इच्छा आहे की त्यांनी इथे यावं आणि तुझी माफी मागावी. कशासाठी? आता तुमच्या नवऱ्याने ठरवावं काय करायचं ते. योजना अगं कशासाठी करतेस तू हे सगळं? काय मिळणार आहे तुला हे करून? मी तुमच्या समोर पर्याय ठेवलाय. आता डिसिजन मिस्टर कर्णिकांचा असेल. मला सांग की ह्या अशा रिक्षा थांबवता येतात? हा, म्हणजे बबन म्हणाले करतील देतस. हा मग ठीक आहे. मग थांबवले असतील त्याने. हा बबन काय रे, दादा गेला नाही ना? आताच गेले. काय? कुठे? बघ याने काय केलं. काय रे बबन, एक काम करता येत नाही तुम्हा दोघांना? आता काय आता आनंदीला कळवायला हवं. हा वर्षाताई बोला. आनंदी योजना भेटली तुला? हो. अगं इथे एक प्रॉब्लेम झालाय. दादा पोलीस स्टेशनला गेला ग. काय? अगं आम्ही त्याला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला पण तो नाही थांबला. तू कुठे आहेस? अहो मी आता आपल्या घराकडे पोहोचले. हो कुठे आहेस? मध्ये आता पण एक काम करते, मी आता पोलीस स्टेशन कडे जाते.
ते आत्ताच निघालेत ना, मग मला सापडतील वाटेतच. दादा रिक्षा वळवा. हा जा 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 तू जा जा. ठेवते. सरळ घ्या, आपल्याला पोलीस स्टेशन कडे जायचंय. काय झालं? आनंदी गेले दादाच्या पाठी. जरा पटकन घ्या बरं दादा. ही रिक्षाने आत्ताच निघाले असतील, म्हणजे रस्त्यावरच असेल कुठं तरी. हा त्या पुढच्या रिक्षा जवळ घ्या. हे बघा थांबा. नाही या ते बघा, ते एक रिक्षा दिसते ना, हा तिथे घ्या, तिच्या जवळ घ्या, पटकन घ्या. हा हे घ्या, वळवा तिथे. थांबा. नाही चला ठीक आहे, सरळच घ्या आता. तिथे लेफ्ट घ्यायचं, लेफ्ट. अहो हे बघा, ही रिक्षा, हे बघा, या रिक्षा जवळ जा. घ्या, पटकन घ्या ना दादा. वळवा, डाव्या हाताला वळवा. गाठा त्या रिक्षाला. सगळं व्यवस्थित होईल. आपण एकदा तिला भेटूयात, तिच्याशी बोलूयात. संबंध मी त्याची माफी मागावी. तुम्ही ह्या सगळ्या प्रकरणानंतर तिला भेटला नाहीत. मला बघायचंय तुम्ही आता तिच्या समोर गेल्यावर तिची काय प्रतिक्रिया असणार, आणि ती जे सांगतेय ते केल्यानंतर आपल्याला जर नेमकं कारण कळणार असेल तर का नाही. आणि खरं सांगू, मलाही तुमच्या स्वाभिमानाला धक्का लागलेला चालणार नाही, अजिबात नाही. तरी माझं एक म्हणणं आहे, आपण एक पाऊल उचलायला हवं. तुम्ही नीट विचार करा. कळवते ना, मी भेटायला तयार आहे बघा. कसं आई कसं म्हणजे काय म्हणतेस तू? ती नक्की कोण आहे, तिला नक्की काय हवंय हे आपल्याला जाणून घ्यायला हवंय. तुम्ही तिला उद्या भेटण्याच्या आधी. अगं आनंदी, पण तू आता गेली होतीस ना तिच्याकडे, तिला काय हवंय हे सांगितलंय ना तिने. दादानी तिची माफी मागावी हेच हवंय ना तिला. ते एवढं सोपं नाहीये वर्षात आहे. फक्त माफीसाठी तिने हा एवढा घाट नाही घातलाय. त्यामागे ना नक्कीच काहीतरी मोठं कारण आहे जे जाणून घ्यायला हवं आपण. पण ते जे काही कारण असेल ते आपल्याला कळणार कसं? नाही कळणार. आणि आपण शोधलंय आनंदी, किती सर्च केलं त्याच्याबद्दल, काहीच कळलेलं नाही आपल्याला. अहो आपण चुकीच्या नावाने शोधत असू तर. हे बघा, म्हणजे लग्न झाल्यावर मुली माहेरचं नाव लावतात, काही मुली सासरचं नाव लावतात, काही मुली सासर माहेरचं एकत्र नाव लावतात. ही माहेरचं नाव लावत असेल तर तिचं लग्न झालंय. आई तिला मुलगा पण आहे. काय? हे बघ, ते लग्नही झालंय, मुलगाही आहे, आणि माझ्या पोराच्या मागे लागली. अरे कशी आहे रे ही, कुठली बाई भेटली ना की मला. आई थांब, आम्ही काही महत्वाचं बोलतोय ना, आपण महत्वाचं बोलतोय ना. आनंदी ऐक, तिचं सासरचं नाव कोणतं, माहेरचं नाव कोणतं हे आपल्याला कसं कळणार आहे? कसं कळणार? तुमच्या ऑफिसमध्ये जेव्हा ती आली होती तेव्हा तिने कागदपत्र दिली असतील ना, आणि तुमच्या ऑफिसमध्ये जेव्हा ती आली तेव्हा ती अविवाहित म्हणून आली, म्हणजे तिने माहेरचं नाव लावलेलं आहे. करेक्ट. म्हणजे आता आपल्याला शोधायचं ते तिचं सासरचं नाव. हा, आमची काही तुम्हाला मदत लागणार आहे का सांगा. हा दादा सांग ना, आम्ही काय करू? नाही, मला तुम्ही सगळ्यांनी आता एकट्याला सोडा, कारण आता या सगळ्या गोष्टींचा विचार मला जो करायचा तो वकील म्हणून करायचा आहे. हा, म्हणजे
हा संबंध असू शकतो, पण मी दिनेशच्या मुलाला आणि त्याच्या बायकोला कधीच भेटलेलो नाहीये. बर अहो या दिनेशच्या बायकोचं नाव शोधू शकतो आपण? हा, एक कलिग आहे माझा, तो मला ऑफिसमधून ती माहिती काढून देऊ शकतो. त्याला फोन लावतो मी. हॅलो. हा शशी, एक खूप महत्वाचं काम होतं. मला एक नाव शोधून काढायचं आहे आणि खूप अर्जंट आहे. जितक्या लवकर तू मला शोधून काढून देशील तितकं. येस येस, थँक्यू सो मच शशी, थँक्यू. अरे खूप मोठं कोडं सोडवलेस तू. थँक्यू सो मच. थँक्यू. काय झालं? आनंदी, तू जिनियस आहेस. काय म्हणजे? ह्या दिनेशच्या बायकोचं नाव योजना आहे. काय माझे, म्हणजे तीच आहे ती योजना? येस, शेवटी आपल्याला कळालंच. राईट. अहो पण एक मिनिट, म्हणजे त्या दिनेशवर तर गुन्हा सिद्ध झालाय ना, मग योजना का करत असेल हे सगळं? हे करून काय मिळेल तिला? म्हणजे हे तर नक्की आहे की तिच्या नवऱ्याला शिक्षा झाली म्हणून ही ते सगळं करते. पण हे बघ, जर त्याची केस रिओपन केली आणि त्याच्या विरुद्धचे पुरावे जर मागे घेतले तर तो सुटू शकतो, म्हणून ही करत असेल. पण आनंदी, तो खरंच गुन्हेगार आहे, त्याने चोरी केलेली आहे. आता ही गोष्ट योजनाला पटवून कशी द्यायची हाच मोठा प्रश्न आहे. एक गोष्ट मी तुझ्यासाठी आणली आहे. माझी इच्छा आहे की तू एकदा बघावंस ते. आतापर्यंत तुझ्या नवऱ्याने काहीच केलेलं नाही या सत्यावर विश्वास ठेवून तू जगत आलेली आहेस. खरंच आहे ते. तुझा नवरा तुला सांगणार तरी कसं? पण तो दोषी आहे हे सांगणारा माझ्याकडे एक पुरावा आहे. सगळे पुरावे तुम्ही कोर्टात सादर केलेत, त्यांचा विश्वास बसला असेल, माझा विश्वास नाही. हा पुरावा मी कोर्टात सादर केला नव्हता. खरं तर हा एकच पुरेसा होता पुरावा, जेणेकरून दिनेशच दोषी आहे हे तेव्हा सिद्ध झालं असतं. ज्या बँकेत चोरी झाली हे सीसीटीव्ही फुटेज येतं बँकेतलं, ज्यामध्ये चोरी होताना स्पष्ट दिसतंय. खरं तर हा पुरावा मी कोर्टात नाही सादर करू शकलो, कारण त्याच्यामध्ये दिनेशचा चेहरा नीटसा दिसत नव्हता. आणि बँकेला सुद्धा नको होतं की ही गोष्ट सिद्ध व्हावी, कारण त्यांची सिक्युरिटी सिस्टम किती साधी सोपी होती हे जर का ग्राहकांना कळलं तर ग्राहकांचा बँकेवरचा विश्वास उडेल म्हणून. पण ह्या पुराव्याशिवायच मी हे सिद्ध करू शकलो की दिनेशने गुन्हा केलाय. त्या पुराव्याचा तेव्हा वापर झाला नाही, पण
आज त्याची अशी गरज पडेल असं मला स्वतःलाच कधी वाटलं नव्हतं. नाही, तुम्ही खोटं बोलताय. हे काही खरं नाहीये. माझ्या नवऱ्यावर पूर्ण विश्वास आहे. त्याने चोरी केलेली नाहीये. योजना, जरी चेहरा दिसत नसला तरी तो दिनेश आहे हे तू नक्कीच ओळखू शकतेस. आपल्या जवळच्या माणसाला पाठमोर सुद्धा आपण ओळखू शकतो. तुझ्या नवऱ्याने चोरी केली आहे. तुझ्या मुलासाठी केली, त्याच्या जीवासाठी केली. आता परिस्थितीच इतकी वाईट होती की त्याला ते सगळं करावं लागलं. आणि योजना, याच कारणामुळे हे सत्य तर तुला कधी सांगू शकलं नाही. हे बघ, दिनेश वाईट माणूस नाहीये हे मला त्याच दरम्यान कळलं होतं. पण तो दोषी आहे हे पण तितकंच खरं आहे. हे बघ योजना, गुन्हा सिद्ध करणं, गुन्हेगार कोण आहे हे कोर्टासमोर सादर करणं हे माझं काम आहे. आणि त्यावेळेला फक्त एक वकील म्हणून मी माझं काम करत होतो. योजना, तुझा राग, तुझा संताप, सुडाची भावना, नवऱ्याला सोडवण्याचे प्रयत्न, हे सगळं कळतंय अगं आम्हाला. पण एक सांगू तुला, तू सुद्धा तीच चूक करतेय जी तुझ्या नवऱ्याने केली. परिस्थितीमुळे तू ही चुकीचं पाऊल उचलतेच ना. तुम्हाला बोलायला सोपं जातंय, पण आम्ही हे भोगतोय. मला नाही कळणार. नाही, सगळं कळतंय. सगळं व्यवस्थित कळतंय. तू काल मला म्हणालीस ना, हे तू जे काही करतेस तुझ्या कुटुंबासाठी करतेस. त्यानंतर ना मी नीट विचार केला आणि माझ्या लक्षात आलं की माझी चिंगी तुझ्या मुलाच्याच वयाची आहे. त्याला तू त्याच्या बाबांशिवाय वाढवतेस. योजना, हे बघ, माझ्या चिंगीला तिच्या बाबांशिवाय वाढवणं माझ्यासाठी खूप कठीण गेलं असतं. तुला हे सगळं करावं लागतंय ना. तुझ्या नवऱ्याच्या या सगळ्या प्रकरणानंतर तुम्हाला राहतं घर सोडावं लागलं असणार आहे. इथे यावं लागलं असणार आहे. खूप त्रासातून गेली असणार ना तू. आमच्या घरात जे 1 महिन्यापासून चाललंय ना, त्याचा त्रास होतोय आम्हाला. आता नाही भोगू शकत आम्ही. पण तुम्ही हे सगळं वर्षानुवर्ष भोगत आलाय. पण आता जे काही झालं ना, त्यात दोष कोणाचाच नाही. दोष परिस्थितीचा आहे. त्यावेळी अशी परिस्थिती होती की तुझ्या नवऱ्याला चोरी करावी लागली. त्यावेळी अशी परिस्थिती होती की माझ्या नवऱ्याला त्याचं कर्तव्य पार पाडावं लागलं. आणि आता परिस्थिती अशी आहे की आपण सगळेजण एकमेकांसमोर उभे आहोत. तू आज माझ्या मुलीला तिच्या बाबांपासून तुटण्यापासून वाचवलंस ना, तर आम्ही शब्द देतो तुला, तुझ्या मुलाला पोरकं नाही होऊ देणार आम्ही. तुझ्या मुलाला वाढवायला, त्याचं संगोपन करायला, त्याच्या शिक्षणासाठी तुला जी काही मदत लागेल ना, ती करायला तयार आहोत आम्ही. चिंगी, काही नाही झाले बाळ. झोपा बरं. घाबरली येते. असं घाबरायचं नाही बाळा. खरं तर घाबरणारच ना मुलगी. नाजूक मन आहे तिचं. अहो, मला पण खूप भीती वाटते. काही नाही, आम्ही आहोत ना. चल झोप. आम्ही आहोत बाळा. आई आहे, बाबा आहे. हा, डोळे बंद करा. शांत झोपायचं. आणि हा, आनंदी, तुला घाबरून चालणार नाही. आता आपल्या चिंगीची संपूर्ण जबाबदारी तुझ्या एकटीवर असणार आहे. ऐक, कुठल्याही क्षणी पोलीस येतील, मला घेऊन जातील. असं नका बोलू तुम्ही. तुम्ही काही केलं नाही ना, काही होणार नाही. मग हे बघा, त्या योजनाने जरी पोलिसात तक्रार केली ना, तरी तुम्ही निर्दोष म्हणूनच सिद्ध व्हाल. काळजी करू नका. आणि असं काही बोलू नका. नाही सिद्ध करू शकलो तर म्हणून मनाची तयारी करून ठेवतो.
जेव्हा कठीण प्रसंग होता तेव्हा कधी रडली नाहीस, खचली नाहीस. आता रडतेस? रडत नाहीये. सगळं बरं झालं आता, मी कशाला रडू? सगळं नीट होणार आहे आता. सगळे किती खुश आहेत ना. कोणाला काही उत्तर द्यायची गरज नाही आता. सगळेजण चांगलं वागतील तुमच्याशी, सगळ्यांशी. वर्षा त्यांनी पण कोणाला काही उत्तर द्यायची गरज नाही, कोणाचं काही ऐकून घ्यायची गरज नाही. आपली चिंगीपणा तर शाळेत आहे ना पहिल्यासारखं. सगळं नीट होणार. तुम्ही ताठमानेने चालायचं, अजिबात कोणाचं काही ऐकून नाही घ्यायचं आता. सगळं नीट होणार. ऐक, योजनाने हे सगळं मान्य केलं म्हणून हे सगळं झालंय. पण तुम्ही माझ्यावर जो विश्वास दाखवला ना, खास करून आनंदी, तू बायको म्हणून तू माझी साथ कधीच सोडली नाहीस. योजनाने सगळं मान्य केलं ना, ते फक्त तुझ्यामुळे झाले. तुझं ऐकलं तिने. लहाने, पाटील, डेरे ते कुठे आहेत? हा, तुम्ही दोघीच कशा काय आल्या? त्यांना सांगा ना यायला, की सांगा ती मुलगी सांगते या व्हिडिओ मध्ये माझा मुलगा निर्दोष आहे म्हणून. हा, तो व्हिडिओ कसा तुम्ही अगदी सगळीकडे चवीने फिरवलात आणि माझ्या मुलावर भांडण करण्यासाठी आला होता तुम्ही? हा, अहो तो व्हिडिओ व्हायरल झाला होता. अहो तो व्हिडिओ व्हायरल, हा पण व्हिडिओ व्हायरल करा ना. हा पण सांगा ना सगळ्यांना की माझा मुलगा निर्दोष आहे. ती मुलगी स्वतःच्या तोंडून सांगते. दिसत नाही का तुला प्रज्ञा? अहो काय दिवस आलेत हे? बघ तरी. नाही म्हणजे जनाची नाही, किमान मनाची तरी लाज वाटायला हवी यांना. अहो ह्या आहे ना, पुरुषांनी काही केलं नाही ना तरी असे घाणेरडे आरोप करतात. कशी बोलते बघ. अरे तुझं नाही भलं होणार आहे पोरी, तुझं भलं नाही होणार आहे. माझ्या पोरावर दोषारोप करते. काय बोलतेस तू? किती अभिनंदन राघव भाऊजी. राघव तुझं मनापासून अभिनंदन. तुझा या सगळ्यामध्ये काहीही हात नव्हता. आम्हाला सगळ्यांना वाटतच होतं की तू काहीही केलेलं नसणार आहेस. पण राघव, विनाकारण तुला खूप सहन करावं लागलं रे. म्हणजे आम्हीही खूप काही बोललो त्याबद्दल सॉरी. हा ठीक आहे, हरकत नाही. पण राघव भाऊजी, आता आहे ना ही बातमी सगळीकडे ना व्हायरल होतीये. तुम्ही निर्दोष आहात हे जग जाहीर झालेलं आहे. त्यामुळे आम्हाला खूप आनंद होतोय. अजून होते व्हायरल. सगळ्यांना सांगायचं. अरे राघव, काय सोसायटीचे मेंबर, आमचे नातेवाईक आम्हाला नाही ते प्रश्न विचारायचे. त्यांना काय उत्तर द्यायचं आम्हाला काही कळत नव्हतं. पण आता कोणाला उत्तर द्यायची काहीही गरज नाहीये, कारण तुझी बातमी पसरते आणि तू निर्दोष आहे हे सगळ्यांना कळतंय. अभिनंदन, खरंच तुझं मनापासून अभिनंदन. थँक्यू, तुम्ही अभिनंदन करायला आला. थँक्यू सो मच. आणि बघा, ती मुलगी योजना, जे काय तिने आरोप केलेले होते सुरुवातीला, काही असेल तिची परिस्थिती कारणीभूत असेल तिला, तर फार आता त्याच्याबद्दल चर्चा नको आपण करूया. ठीक आहे राघवा, परिस्थिती मला नाही समजत. ती मुलगी दोषी आहे, तिचं चुकलंय एवढं मात्र खरं. चुकलंय की नाही? आई, पण तिला दोषी बोलून, तिच्याबद्दल वाईट बोलून आपलं काही भलं होणार आहे का? कशाला उगीच बोलायचं? शांत राहा. आणि ऐका, आपण आलात, थँक्यू सो मच. आता कसं आहे, बऱ्याच दिवसानंतर आमच्या घरात एक शांतता आम्हाला लाभलेली आहे, तर आम्हाला ती अनुभवायची. तर आपण गेलात तरी चालेल. राजू, म्हणजे नाही राघव, मला कळतंय की तुम्ही बऱ्याच दिवसानंतर टेन्शन मुक्त झालात आणि आता तुम्हाला वेळ द्यायला हवा. हा, आपल्याला निघायला पाहिजे. राजू, पण सगळ्या नातेवाईकांना आणि सगळ्या सोसायटीतल्या उरल्या सुरल्या मेंबरना आई, काही काळजी करू. नाही नाही, जबाबदारी घे बाळा. नको, सांगतो. ती मुलगी प्रत्यक्ष बोलतीये. म्हणजे असं का बघताय तुम्ही? नाही, मी कुठे बघतो, मी काम करत होतो. मदत करायची ना तुम्हाला? हो तर मग करा ना काम. हो ना. मी पटकन आलो आहे, फोन आलाय. नाही. काय होतंय?
हे तुम्ही एवढी तुझ्यामुळे झालंय. माझ्यामुळे कसं झालं? केली आता मी घाई, खूप काम बाकी केली घाई. कशासाठी घाई करायची? हे काम महत्वाचं आहे मला माहिती आहे आनंदी, म्हणून मी तुला मदत करायला आलोय ना. पण जर का तुला कुठे लागेल, त्रास होईल, ह्या गोष्टीचं तुला भान नसेल ना, मग मी अजिबात ऐकून घेणार नाही. हे बघ, आता सुद्धा वेळ गेलेली नाहीये. आपण नंदूच्या आईला सांगूया की त्यांनी दुसरा कलाकार शोधावं म्हणून. अहो, त्रास होईल हा प्रश्न नाहीये, मला जमेल की नाही हा मोठा प्रश्न आहे. म्हणजे एवढी मोठी जाड पट्टी कोण बांधतं? मी कसं रंगवणार आहे बाप्पा असं एवढं? अरे पण जखम बघ ना केवढी मोठी आहे, मग एवढी पट्टी बांधावी लागणार. जखम काय उघडी ठेवायची मी? मग ती अजून काही त्रास झाला मग? पण बाप्पा ते डोळे रंगवायचे किती नाजूक काम असतं माहितीये तुम्हाला? 1-1 मिलीमीटरच्या रेखोट्या असतात. कसं करणार मी एवढं? इथं तुम्ही इतकी जाड पट्टी कशासाठी बांधली मला? अशी कोणाचा फोन आला होता सांगितलंच नाही तुम्ही? ऑफिस मधून फोन आला होता, म्हणत होते ये ऑफिसला, जॉईन हो, भेटूया आपण. मग का नाही गेलात तुम्ही? कसं जाणार होतो? हा, तू हे कामाचं इतकं टेन्शन घेऊन बसली होतीस, रडत होतीस, त्यानंतर हाताला इतकं लागलंय, तुला सोडून जाईन मी? अहो, बघितलं असतं काय करायचं ते, जायला हवं होतं तुम्ही. काय बोलतेस तू आनंदी? आनंदी, या अख्ख्या काळात सगळ्यांनी माझ्यावर अविश्वास दाखवला होता, आपल्या घरातल्याने सुद्धा, काहींनी. तू एकटीच जिने माझ्यावर एक क्षण सुद्धा अविश्वास दाखवला नाही, खंबीरपणे माझ्या पाठीशी उभी राहिलीस. मग जेव्हा तुला माझी गरज असेल तेव्हा मी तुला एकटं सोडून जाईन कधी? चालेल ना? चालेल ना बाबा? हो अगदी. मला यांनी कोणी केलेलं डेकोरेशन नकोय, मला आईने केलेलंच डेकोरेशन हवंय. ती एकदम बेस्ट डेकोरेशन करते. आई कुठे? बाळा, आई खूप महत्वाच्या कामामध्ये अडकली आहे. खूप मोठी जबाबदारी आहे ना तिच्यावर, गणपती बनवून द्यायचे है ना. तेव्हा आपण तिला डिस्टर्ब नको करूया. आणि लोकांचे गणपती त्यांना वेळेत मिळाले नाही तर बाप्पा रुसतील ना. चालेल तुला? पण बाबा, तिने गेल्या वर्षी माझं किती छान चित्र काढलं होतं. हे दोघं फुलाचं डेकोरेशन करायचं की पुठ्ठ्याचं डेकोरेशन करायचं ह्याच्यावरूनच म्हणतात. ते तर सगळ्याच घरांमध्ये असतं ना. पण मला आईने केलेलं चिंगीचं स्पेशल वालं डेकोरेशन हवंय, जे फक्त आईच करू शकते. आई कधी येणार आहे? बाळा, आईला खरंच वेळ नाहीये ग. पण मग कोण करणार गणपती बाप्पाचं डेकोरेशन? आम्ही. तुम्ही तर भांडताय हे डेकोरेशन करायचं की ते. आणि मला नाही आवडली तुमची आयडिया. मला आईने केलेलंच डेकोरेशन हवंय. एक मिनिट, मी आलो. थांबा चिंगी, मी आलो. हे बघ तुझे चित्र. हो, पण हे गेल्या वर्षीच आहे ना. हा, गेल्या वर्षीच आहे. आपण काय करूया, हे बघ आता हे कसं होतं चित्र की तू बाप्पाच्या कानात काहीतरी पुटपुटतेस है ना. मग यावेळी आपण कसं करूया, हे चित्र वापरूया, पण असं दाखवूया की तू बागेमध्ये आहेस आणि गणपती बाप्पा सोबत तू बागेत खेळतेस. मग आपल्याला काय करावं लागेल, ह्या चित्राच्या अवतीभोवती आपल्याला काहीतरी करावं लागेल. करूया ना डेकोरेशन? हो नक्की नक्की करूया आपण. हे खूप चांगलं आहे. हो, हे छान आहे की चिंगी बाप्पा सोबत बागेत खेळते. आणि आपण मग कागदाच्या फुलांची बाग तयार करूया आणि पुठ्ठ्याचं असं कुंपण तयार करूया. मस्त वाटेल एकदम छान झकास. खऱ्या फुलांची बाग करूया आपण. खऱ्या फुलांची. एक मिनिट, ह्या डेकोरेशन मध्ये कसं सगळं काही आलेलं आहे. चला आपण असं डेकोरेशन बनवायला घेऊया. चालेल चला या. आई, तू इथे? घाबरू नकोस,
तुझ्याकडे नाही आले मी. आनंदीचा इथे स्टुडिओ आहे ना, आणि आज गणपतीचा डिलिव्हरी करायचा शेवटचा दिवस आहे. अरे हो. तेच तू विसरलास. तुझ्या बापाने अख्खं आयुष्य घालवलं गणपती बनवण्यात. त्यात खंड पडला होता, तो आता पुन्हा सुरू झालाय. पण तुला काय त्याचं? आज माझ्या दृष्टीने खूप मोठा आनंदाचा दिवस आहे. का आई तू असं का म्हणतेस? त्याचं काहीच का वाटत नसेल मला. मलाही आनंद आहे. कुठे निघाला? उद्या कर्णिकांच्या घरी गणपती येत आहेत ना, डेकोरेशन साठी मी फुलं आणायला चाललोय. आता बघ, मी त्यांना सकाळीच म्हटलं होतं की आपण फ्रेश फुलं आणू, पण नाही, कोणीच नाही ऐकलं. आणि आता एवढ्या रात्री फ्रेश फुलं कुठे मिळणार आहेत? आणि समजा मिळाली तरी महागच मिळतील. तुला आनंद फक्त सासरच्या समारंभातच आहे. मला असं वाटलं होतं की तू स्टुडिओत असशील, काम कुठपर्यंत चालले ते बघशील, गणपती डिलिव्हरी करायची आहे तिकडे लक्ष देशील. पण नाही, जाऊ दे, तू जा कर्णिकांच्या घरची फुलं आणायला. मला हे जास्त महत्वाचं आहे. प्लीज डोंट वरी. मी तुम्हाला कुठलाही त्रास द्यायला नाही आले. ऍक्च्युली ह्या इतक्या दिवसात मला कळून चुकलंय की मी जे काही वागले तुमच्या बरोबर त्याने तुमच्या आयुष्यावर काय परिणाम झाला असेल. कारण मी जेव्हापासून न्यूज चॅनलवर सांगितलंय की मी खोटे आरोप केले होते, तेव्हापासून ऍक्च्युली माझ्या ओळखीच्या माणसांनी माझ्याशी संबंध तोडलेत. योजना, अगं आपण नंतर बोलूयात का? नाही नाही प्लीज. त्याला सगळं माहिती आहे, म्हणून आम्ही दोघांनी मिळून ठरवलंय की आता आयुष्याला नव्याने सुरुवात करायची. त्यात या सगळ्याचं कसलंच सावट नसेल. चांगली गोष्ट आहे योजना. तुला आमच्याकडून काही मदत लागली तर प्लीज सांग. नाही नाही, मला तशी मदत काही नकोय, थँक्यू. फक्त ह्याचे बाबा होते ना, तेव्हा आम्ही घरी गणपती आणायचो. म्हटलं आता आयुष्याला नव्याने सुरुवात करायची तर यावर्षी गणपती आणू. पण माझा चेहरा टीव्हीवर सगळीकडे दिसतोय, त्यामुळे लोक ओळखतायत आणि कुणी नीट वागत नाहीये आमच्याशी. आता सकाळी सुद्धा गणपती घ्यायला बाहेर पडले, पण कुणी उभंच केलं नाही आम्हाला. म्हणून म्हटलं एकदा तुमच्याकडे यावं. तुम्ही गणपती बनवता ना, तुमच्या आशीर्वादाच्या रूपाने मला एक मूर्ती द्याल प्लीज. मी पैसे देते त्याचे तुम्हाला, फक्त मला मूर्ती द्या. तू हात नको जोडूस बरं. आणि बाप्पासाठी ना तुला आमच्याकडे विनवणी करायची काही गरज नाही. बाप्पा सगळ्यांचा आहे, तुमचा, आमचा. हे बघ, तुला तुझी चूक कळली आहे ना. कोण काय बोलेल, ह्याचे परिणाम काय होतील हे तुला सगळं माहिती होतं, तरी तू सत्य लोकांना सांगितलीस. खरं तर तेव्हाच आम्ही दोघांनी ना तुला माफ केलं होतं. ये, हे बघ, हा आहे तुमचा बाप्पा. हा बाप्पा ना तुमच्या घरात खूप आनंद घेऊन येणार. हा, आवडला का मॅडम? नाही नाही नाही, योजना पैसे नको. नाही खरंच नको. हे बघ, तुम्ही आता तुमच्या नवीन आयुष्याची सुरुवात करणार आहात. आमच्या दोघांकडून तुम्हा दोघांना खूप साऱ्या शुभेच्छा. दाखवा, शिवधनुष्य पेरणे इतकंच मी मोठं काम हाती घेतलंय. हे काम पूर्ण होऊ देता. आज तुझी मूर्ती मी नाही ना घडवू शकली तर तुला तर दुखावेनच मी, पण त्याचबरोबर माझ्या मुलीलाही दुखावेन. आज तिला तिच्या आईवर विश्वास नाहीये. तो विश्वास मला परत मिळवायचा आहे. मला माझं काम पूर्ण करायचंय बाप्पा. माझ्या हातांना इतकं बळ दे ना की आज मी हे काम पूर्ण करू शकेन. आज तू लवकरात लवकर आकार घे बाप्पा. करशील तू? थकलीस का? माझ्या मुलीच्या चेहऱ्यावर दुःख बघितलं ना, तेव्हाच थकवा गेला माझा. तुम्हाला आठवतं मागच्या वर्षी आम्ही दोघींनी मिळून बाप्पा बनवला होता? किती खुश होती चिंगी, किती आनंदात होती. तोच आनंद मला परत मिळवायचा आहे.
पप्पा, माझं काम पूर्ण होऊ दे. आई आई, अगं मी काकीला मदत करत होते. हे बघ मी केव्हाची तयार आहे. नशीब नशीब. मी काय म्हणते, ते चांदीचा मोदक आणि दुर्वा आणि ह्याचं जास्वंदीचं फुल कुठे आहे? सगळं ठेवलेलं आहे. चांदीचं आहे, नजर ठेव. हो आई, अगं ते सगळं ठीक आहे, पण मला सांग, गणपतीची मूर्ती तयार झाली असेल ना? तर ते गणपतीच्या मूर्तीलाच ठाऊक ग बाई, मला नको विचार. झाली का सगळी तयारी? हो झाली 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 चिंगी. ती बघ ती बघ तयारी सगळी झाली. सगळी बघ, बघ. तयार झाली. कुठे बाप्पा? बाप्पा नाही, डाग होता. काही नाही, बाप्पा येईल. आई म्हणाली होती सकाळपर्यंत गणपती बाप्पाची मूर्ती तयार होईल, पण नाही झाली ना तयार. होईल ग, होईल. बाप्पा म्हणजे कसं आहे, बाप्पा आता सगळीकडे जाणार आणि मग आपल्याकडे येणार ना. थोडा उशीर होतोय, येणार आपल्याकडे बाप्पा सोनू. काय उकड पण काढून ठेवली, सारण पण तयार. हो हो, अगं हे बघ भाजी वगैरे पण तयार आहे. हा, आता फक्त मोदक करायचे राहिलेत. ओके, आणि ते काही आम्ही केले नाही. काय आहे, सगळ्यांना तुझ्या हातचे मोदक आवडतात ना, म्हणून म्हटलं तूच कर. मागच्या वर्षी किती कौतुक झालं होतं तुझ्या हातच्या मोदकांचं. बरं आनंदी, तू पटापट आता मोदक करायला घे. हा, मी इथेच आहे. हा, तुला काही लागलं तर मला हाक मार. हा, आहे मी. अगं हो, एक सांगायचंच राहिलं, गणपतीची मूर्ती 1 नंबर झाली आहे. कर्णिकांचा राजा वाटतोय तो, कर्णिकांचा राजा. हो ना? हो. गणपती बाप्पा मोरया. आनंदी, त्या मोदकाच्या सारणात वेलची सोबत थोडस जायफळ किसून घाल. बघ कसे होतील मोदक. एकही मोदक उरणार नाही. रमाताई, आज खूप आठवण येते तुमची. वर्षाताई आता म्हणाल्या मोदक माझ्याच हातचे हवेत, पण तुम्ही माझ्यापेक्षाही छान मोदक बनवता. गेल्या वर्षी तुम्हीच मला मोदक बनवायला मदत केली ना, म्हणून माझे मोदक तुमच्यासारखे झाले. आणि सगळ्यांनी माझंच कौतुक केलं. आजही सगळ्यांना मी बनवलेले गेल्या वर्षीचे मोदक आठवत आहेत. पण माझ्यासाठी या घरात बनवलेल्या मोदकांची पहिली आठवण ही नेहमीच तुम्ही दिलेली शिकवण असेल. काय माहिती तुम्ही आता कुठे आहात, पण हा क्षण तुमच्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही रमाताई. दिसला नाही. खूप खास आहे इंटरव्ह्यू. हा, म्हणजे अगदी उत्साहात निघालात म्हणून विचारते. हो, म्हणजे HODच्या पदासाठीचा इंटरव्ह्यू आहे. म्हणजे खूप महत्वाचं असणार ना. खूप काम असेल का मग तुम्हाला? काम असेल तर माझ्या आवडीचं काम असं. HOD म्हणजे हेड ऑफ द डिपार्टमेंट. बघ, आता मी ज्या फर्म मध्ये काम करत होतो ना, त्या फर्म मध्ये मी हेड नव्हतो.
म्हणजे कुठल्या वकिलाने कुठल्या केसेस हँडल करायच्या हे सगळं आमचे साहेब ठरवायचे. मी त्यांच्या हाताखाली काम करायचं. इथे मी हेड असणार आहे, मी सगळे डिसिजन घेणार आहे. त्यामुळे माझ्या ज्या काही आयडियाज आहेत त्या मला इम्प्लिमेंट करायला मिळतील, म्हणून स्पेशल इंटरव्ह्यू आहे. पण सगळी तयारी केली ना तुम्ही? कठीण प्रश्न विचारतील ना तुम्हाला? इंटरव्ह्यू फॉर्मॅलिटी म्हणून घेता येते. त्यांनी जवळजवळ मला जॉब ऑफर केलेला आहे, त्यांना मीच हवा आहे. हो अगं आता ठरलंय ना निघायचं. निघा ना लवकर. वर्षा, आनंदी, आले आले, या ना लवकर, चला ना निघूया ना. अगं पर्स घेत होते. चल 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 चल. आनंदी कुठे आहे? आनंदी 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 आले आले. आली. चला एक मिनिट थांबा. कुठे चला? अरे घरात गणपती आहे आणि कुठे चाललात तुम्ही? इंदू मावशींकडे. कशाला? पुन्हा ती इंदू मावशी काहीतरी बोलेल वर्षाला, त्याला त्रास होईल त्या गोष्टीचा. अरे दादा, माझ्या त्रासाचं राहू दे. माझा नवरा कालपासून रुसून बसलाय, त्याच्या चेहऱ्यावर आनंद यावा ना म्हणून जातोय आम्ही तिकडे. त्याला काय झालं? तुमच्या लक्षात नाही आलं? नंदू दादा ना असे शांत शांत आहेत. जाणवलं मला थोडस. म्हणूनच जातोय आम्ही माझ्या सासरी. काय घरी गेला, त्याने घरच्या गणपतीचं दर्शन घेतलं की बरं वाटेल त्याला. आणि इंदू मावशी पण एकट्याच असतील ना, जायलाच हवा आपण. नंदू कुठे आहे पण? नाही, त्याला माहिती नाही अजून. आम्ही आता जाऊन त्याला सरप्राईज देणार आहोत की आपण तिकडे जातोय. तुम्ही सगळे चाललात एकदम? अरे राघव, मी आहे ना घरी. कुणी आलं तर मी देईन त्यांना तीर्थप्रसाद. बरं ठीक आहे, जा तुम्ही. मला सुद्धा इंटरव्ह्यू साठी जायचंय. हो, भेटू. ऑल द बेस्ट दादा. थँक्यू. ऑल द बेस्ट रे. येतो बाबा. खरंच नको. काय वहिनी, की तुम्हाला माहितीये ना की ती बाप्पाला न्यायला आली होती तेव्हा काय म्हणाली? तुम्ही होतात ना तिथे. आपण तिकडे गेलो तिला नाही आवडलं. माहितीये, मला सगळं कळत आहे. पण तुमच्या आई आहेत ना, त्या प्रत्येक आईला असं वाटत असतं की सणासुदीला तिच्या मुलानं आपल्या घरी राहावं, स्वतःच्या घरी. तुम्ही जायला हवं बाप्पाच्या दर्शनासाठी. नाही नाही नाही, नको, नकोच ते. नंदू, हे बघ, आई काहीही बोलल्या ना तरी आपण ते सहन करू. नंदू, अरे सणासुदीला जर आपण एकमेकांबरोबर नसलो तर त्याला काय अर्थ आहे? हे बघ, तू नको काळजी करूस. मी म्हंटल ना, आई कशाही वागू देत, काहीही बोलू देत, मी ते सहन करीन तुझ्यासाठी. दादा हो, कसली काळजी करताय तुम्ही? हे बघा, कितीही काही झालं ना तरी तुमचं ते कुटुंब तुमच्या सोबतच असेल, आणि हेही कुटुंब तुमच्या सोबतच असेल कायम. पण आता ठरलंय, आपण सगळ्यांनी गणपती दर्शनाला जायचं तुमच्या घरी. तर जावई बापू, तुमच्या घरच्या गणपतीचं आम्हीच तुम्हाला आमंत्रण देतोय. तर आपण श्रीच्या दर्शनाला जाऊया तुमच्या घरी. चला चला चला. चल. अहो, चला ना आरतीला. बाहेर कशाला बसलोय? चला ना. काय झालं? इंटरव्ह्यूला गेला होतात ना तुम्ही? मग आनंदे, मला नाही वाटत मी यापुढे कोणाकडे नोकरी करू शकेन. काय झालं? कोणी काय बोललं का तुम्हाला तिथे? आनंदी, ज्या ठिकाणी मी इंटरव्ह्यू साठी गेलो होतो त्या लोकांनी मला मी एक चांगला वकील म्हणून बोलावलं नव्हतं. त्यांना असं वाटतंय की मी ट्रिक केली आणि योजनाला तिची चूक मान्य करायला लावली. ते मला त्यांच्यासारखा करप्ट वकील समजतात. त्यांच्या फर्म मधले प्रॉब्लेम सोडवण्याकरता मी त्यांना हवाय, हा विचार करून त्यांनी मला बोलावलं होतं. आणि आता येताना मला
अजून 2 ठिकाणाहून कॉल आला होता. मी नाही सांगितलं. हे पाय माझे, तिथे जाऊन तरी पाहायचं आधी तुम्ही. नाही, मला दुसऱ्या कोणाच्या हाताखाली काम करायचं नाही आणि जिथे माझं कॅरेक्टर जज केलं जाईल तिकडे मला जायचंच नाहीये. अहो, मग आता तुम्ही काय करणार आहात? माहित नाही, पुढचं पुढे बघू. आई चला जरा लवकरच निघूया हो. एकदा का ते बाप्पाचं विसर्जन सुरू झालं ना तर ट्रॅफिक मिळेल किती सांगू नाही शकत. चला लवकर. कुठे निघालात? आनंदी ते आम्ही लंडनला जातोय. यावेळेस ना आई बाबा सुद्धा सोबत येत आहेत. नाही म्हणजे तेवढीच त्यांची हवा पालट. आणि ते येतील 15-20 दिवसात ते परत येतील. आई लगेचच निघताय? नाही म्हणजे बाप्पाच्या दर्शनाला खूप वेळा बोलवलं तुम्हाला, आला नाही तुम्ही? दर्शनाला येणारच होते अगं मी, पण अगं वेळ नाही मिळाला. आणि अगं हे बघ ना, हे सगळं एवढं पॅकिंग. काय बोलताय तुम्ही? समोरच राहतो आम्ही तुमच्या. 5 मिनिटं येऊन गेले असतात ना. आनंदी खरं तर कसं यायचं हे कळत नव्हतं ग. म्हणजे आनंदी, राघव भाऊजींच्या वेळी आम्ही कसे वागलो तुमच्याशी? तुला किती वेळा सांगायचं ग की पोरीला एकटं सोडून जायचं नाही म्हणून? आई, अहो काय झालंय तुम्हाला? तुला काय अक्कल बिक्कल की नाही? त्या राघवनी एवढं मोठं प्रकरण करून ठेवलंय, तुझं काय आहे? हे बघ, तुझी आणि आनंदीची मैत्री वगैरे सगळं ठीक आहे, पण आता यापुढे ही मैत्री चालणार नाही. अगं तू माझी सून आहेस, मला त्याचा विचार करावाच लागतो. चल बरं, चल. त्या कठीण प्रसंगात खरं तर आम्ही तुमच्या सोबत असायला हवे होते. प्रसंगच तसा होता. अहो वहिनी, पण आता सगळं ठीक झालंय. जे सत्य आहे ते लोकांसमोर आलंय की नाही, मग झालं तर. पण आनंदी, किमान आम्ही तरी विश्वास ठेवायला हवा होता ना ग. आनंदी सॉरी. खरंच बरं झालं तू मला किमान इथे तरी भेटलीस. मला निदान तुला सॉरी तरी म्हणता आलं, नाहीतर हे गिल्ट ना मनातच राहिलं असतं. हे पाय माझ्या, तुम्ही सॉरी कशाला म्हणताय? सॉरी वगैरे काही म्हणू नका. मी काय म्हणते, तुम्ही बाप्पाच्या दर्शनाला नाही आलात ना. आम्ही बाप्पाचं विसर्जन करतो, सगळेजण गच्चीवर गेलेत. तुम्ही येता थोडा वेळ? नाही आनंदी अगं हे बघ ना, अगं आम्ही निघालोय. थोडा वेळ काही फरक पडत नाही. थोडा वेळ येऊन जा, सगळ्यांना भेटा, सगळ्यांना बरं वाटेल. कोलते काकू, अहो आपल्या बाप्पाचं विसर्जन आहे गच्चीवर, या हा नक्की. वाट बघतोय आम्ही. या वाट बघतोय. अगं आनंदी, हे आनंदी,
ते ऐक ऐक हे बघ, हो त्यांनी सगळ्यांसमोर असं नको विचारायला होतं, पण ऐक ना, नको रडूस, वाईट नको वाटून. वाईट कसं नाही वाटणार सांगा बरं तुम्ही मला. किती खाजगी प्रश्न आहे, त्यांनी असं 4 चौकात विचारायला हवं होतं का? काकूंना कळायला नको का? अगं तुम्ही बायकांना खरंच खूप हळव्या असतात. एखादी गोष्ट तुमच्या मनात आली ना की पटकन बोलून मोकळ्या होतात, विचार नाही करत आपण कुठे काय बोलता होते. कोलतेंचं तसंच झालं, त्यांनी आपुलकीने विचारलं, फक्त जागा चुकीची होती. मी काय उत्तर द्यायला हवं होतं तिथे 4 चौघांमध्ये? काय उत्तर द्यायचं मी? नाही समजा एखादं जोडपं खरंच प्रयत्न करत असेल आणि त्यांना बाळ होणार नसेल, असं 4 चौघात हा प्रश्न विचारला तर त्या बाईला किती त्रास होत असेल? काय उत्तर द्यायचं तिने सगळ्यांसमोर? त्यात मी असं खाली उतरून आले. काय वाटेल त्यांना की आनंदीला बाळ नको किंवा आपल्या दोघांना बाळ नाही होणार आहे? अगं ऐक, असं काही नाही आनंदी, ऐक ना, ते बघ त्यांना काय वाटलं त्याचा तू विचार करू नकोस बरं. तुला ऑकवर्ड वाटलं म्हणून तू निघून आलीस, पण तरी सुद्धा तू त्यांना काही उलट बोलली नाहीस, त्यांच्याशी नीट बोलूनच तू खाली आलीस. कोणाला काही वाटलेलं नाहीये, आणि जरी वाटलं तू त्याचा विचार करायचा. आणि ऐक, ह्याच्या पुढे 4 चौघात कोणी तुला असा प्रश्न विचारणार नाही, ह्याची जबाबदारी मी घेतो. रडू नकोस, रडू. पण तरी असं नव्हतं विचारायला हवं ना काकू. चुकलंच त्यांचं. काय विचार करेल माझ्याबद्दल? नाही कोणी विचार कर, शांत शांत. प्रश्न आहे म्हणजे हे बघ, पाटकर आई बाबा आहेत, त्यानंतर आपलं घर आहे, तू, चिंगी, आई बाबा, या सगळ्या गोष्टींची जबाबदारी माझी आहे ना. आणि मी जर का फेल ठरलो तर, नाही मला यश मिळालं तर? फार्मसी हो, असं का विचार करताय तुम्ही? यश का नाही मिळणार? की हुशार आहात तुम्ही, चांगले वकील आहात. त्या बाई आल्या होत्या बघा आपल्याकडे, केस घेऊन आले होते तुमच्याकडे, मग असं का विचार करताय? आनंदी, मी एका लॉ फर्म मध्ये काम करत होतो. आता लॉ फर्म चालवायची म्हटल्यानंतर फक्त 1-2 केसेस असून चालत नाही. एका वेळेला 4-5 केसेस असतील तरची गोष्ट वेगळी आहे. प्रयत्न करू शकतो, हा, पण यश नाही मिळालं मग. ऐक ऐक, हे बघ कसं आहे माहितीये का, आपण मध्यमवर्गीय आहोत. फेल्युअर हे ऑप्शन आपल्याला नाहीये. जर मी फेल झालो तर पाटकर बाबांची औषधं ती बंद करावी लागतील. आई बाबा त्यांचीही औषधं ती बंद करावी लागतील. चिंगीच्या शिक्षणाचा प्रश्न आहे, त्याच्यानंतर परत आबांना कुठेतरी जाऊन शेती करावी लागेल. या सगळ्या गोष्टींचा मी विचार करतोय, आणि त्याच्यामुळे ना मला रिस्क घेऊन नाही चालणार. सगळं बरोबर आहे तुमचं, पण मला काय वाटतं, एकदा तुम्ही ऐक, आपलं ह्यावर बोलणं झालेलं आहे, अजून नको बोलूया आपण. मी म्हटलं तुला मी विचार केलेला आहे, नको प्लीज. आनंदी, मी समजतोय पण प्लीज. बरं आता सांगा, काहीतरी सांगायला आली होतीस तू, काय? हा, ते चिंगी तयार झालीये, शाळेत सोडून येताना तिला. हो हो. अहो ऐका ना, ती खूप दिवसानंतर जातीये शाळेत. तुमच्याबद्दल तिला कोणी काही प्रश्न विचारता कामा नये. नाही, त्याची तू काळजी करू नकोस. मी बघेन ना, मी त्यांच्या शिक्षकांशी बोलेन. आहे तयार आहे ना ती? चल. सासूला करू दे ना तुझ्यासाठी काहीतरी. त्याची काय गरज आहे आई? गरज आहे. हे बघ मी काय आणले तुझ्यासाठी. हे काल तुला वाईट वाटलं ना बाळा, ती कोलतीन तुला बाळाविषयी बोलली म्हणून राग आला मला तिचा. तू नको वाईट वाटून घेऊ. मी समजू शकते, बाई आहे मी, पण हा काळ असतो ना राजा, हा बाईसाठी खूप नाजूक असतो. म्हणजे आपल्याला कळत नसतं आपल्याला बाळ कधी होणार, त्याच्यासाठी काय करायचं आपल्याला अजिबात कळत नाही. लोकांचे मात्र 17 प्रश्न आपल्या अंगावर येत असतात. त्याचा उत्साह खूप वाहत असतो. आता सुद्धा मी तुला विचारते, हे जर राघवला कळलं नको तो मला रागवेल. त्याला सांगू नको. हा नाही, मी माझ्याकडून तुला जेवढी मदत करता येईल तेवढी करण्याचा प्रयत्न करते. म्हणजे हा प्रसाद मी आणलाय, तर तू खा, तुझी इच्छा पूर्ण होईल बघ.
बघ आता हे फळ खायचं की नाही तू ठरव, पण हे फळ तू खावंस अशी माझी इच्छा आहे. चिंगी बाळा, मी जरा कामात आहे, आपण नंतर बोलूया. नाही बाबा, आत्ताच बोलायचंय. ऐक ना, मी काहीतरी वाचतोय ना, मी थोड्या वेळाने येतो, मग बोल. हा, पण बाबा, तूच तर म्हणाला होतास स्कूल मध्ये कोणी काही बोललं विचारलं तर मला सांग. तुला कोणी काही बोललं? मला सगळे विचारत होते की तुझा बाबा आता काय करतोय, पण मी काही सांगितलंच नाही. बाबा, आता तू काय करणार आहेस? बाळा, मलाच माहित नाही मी आता पुढे काय करणार आहे. पण बाबा, तूच मला म्हणाला होतास ना की मोठं झाल्यावर तुझं ड्रीम फॉलो करायचं म्हणून. मग माझं पण एक ड्रीम आहे की मला तुला मोठं वकील झालेलं बघायचंय. कोण म्हटलं तुला हे? कोणी नाही, हे मलाच वाटलं. आनंदी, ये 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 ये, आत ये. काय? ये. काय म्हणते चिंकी? तुझं डोकं आहे सगळं. हा? नाही नाही नाही, अजिबात नाही, अजिबात नाही बाळा. बाळा मी हा नाही, हे मलाच वाटलं बाबा. नाही, तुम्हा दोघांना पण एकसारखंच वाटतंय आणि मला आत्ताच सांगावं असं वाटतंय. काय? अहो, स्वप्न बघण्याचा ना प्रत्येकाला अधिकार असतो. मला माहितीये तुमच्यावर खूप जबाबदाऱ्या आहेत. घरातल्या प्रत्येकासाठी सगळं करता तू, मग स्वतःसाठी का नाही बरं? अहो, एकदा प्रयत्न करून बघूयात का? बरं ठीक आहे, तुमच्यासाठी नाही,